देहू पोलीस चौकीपासनं लेफ्ट मारला की साईनगरच्या रोडला जो रोड जातो त्या रोडने आतमध्ये जायचं. थोडंसं एक 200-300 मीटरवरती गेलं की लगेच राईट साईडला आपल्याला असा एक बोर्ड दिसेल. त्या बोर्डपासनं उजवीकडं वळायचं. उजवीकडं वळलं की हा मुरुगन टेम्पलकडं ऊन रोड पडलेलं आहे जातो. आज लेफ्ट साईडला आपल्याला मुरुगन मस्तपैकी. टेम्पल दिसेल. तर मुरुगन टेम्पलला न जाता जो रोड आहे तो रोड सोडायचाच नाही. त्या रोडनी सरळ सरळ जायचं. सरळ सरळ पुढं गेले की तिथं आपल्याला गाडी वगैरे लावायला जागा मिळेल. गाडी लावायची आणि मग तिकडून चालत जाऊ शकतो आपण. तर हा रोड बघा, इकडं आपलं मुरुगन टेम्पल. रोड आणि आजूबाजूचा नजारा बघा कसला भारी. टेम्पलच्या बाजूने रोड पण इतका मस्त आहे ना, म्हणजे आजूबाजूला एकदम झाडी वगैरे बघायला चाललंय. आणि काय समोर झाडीच्या इथून मस्त निवांत जाता येते. 2 व्हीलर पण जाते, 4 व्हीलर पण जाते. असं वाटतंय वरतीपर्यंत लोक इकडं लोक पण असतात. असं घाबरण्यासारखं काय नाही आहे जंगल टाईप थोडंसं, पण ठीक आहे. निवांत असं जर टाईम स्पेंड करायचा असेल जवळच्या जवळ तर जाऊन आपण निवांत बसू शकतो या ठिकाणी. जायचं आपलं मस्त गाडी लावायची आणि बसायचं रिलॅक्स. थोडं 1 तास 2 तास जरी बसलं तरी मस्त वाटतं. इथं काय चाललं आहे, इथं फोटोशूट चाललेलं आहे. फोटोशूट करायला लय लोक येतात इकडं. फोटो व्हिडिओ काढायला खूप लोक येतात या साईडला. तर आपण पोचलेलो आहे आता. इथं आता समोर गाडी लावायची. गाडी इथं लावलेली आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहे चालत मस्तपैकी बघायला काय आहे पुढं. समोर थोडंसं ट्रेकिंग सारखं दिसतंय. जायचं कवर साईन बोर्ड वाचले पाहिजे ना जाताना येताना, समजून जातं ना आपल्याला. आहे ना, आम्ही इथं फक्त खुल्या मैदानापर्यंत जाऊन बघणार आहे व्ह्यू काय आहे काय नाही, आणि नंतर मग रिटर्न. मोराचा आवाज आला. मोर आहे. हां, बघायला भेटलं तर मजा येईल. नेऱ्यामध्ये ना एक्झर्विया सोसायटी आहे, त्यांच्या गेटपासून त्या सोसायटीला जातो ना, तो रोड असं थोडंसं खाटासारखं बनवलं नाही का तुमच्या तिथं. हमकस दिवसभर जर का तू थांबला 1 तासाभर तर तुला 1-2 मोर दिसणार. म्हणजे मस्त शांत असं वातावरण आहे. आजूबाजूला काय नाही. ह्या रोडने आलो आम्ही. जंगल आहे पूर्ण. हां, अरे वा वा, हे बघा वारूळ. मस्त ऊन पडलेलं आहे आज आणि निवांत आहे सगळं, शांत वातावरण. काय नाही इकडं, फक्त शांत जर बसावंसं वाटलं आपल्याला येऊन कधी निवांत बसू शकतो. इकडे येऊन बघतो जरा थोडंसं वरच्या साईडला जाऊन अजून काय आहे. मला वाटतं इकडून ना व्ह्यू दिसेल चांगला रोडचा वगैरे. लोक जात आहेत वर, काहीतरी आहे वाटतं वरती. तिकडं छोटं हे पण दिसतंय, वॉटरफॉल टाईप.
काय नाही, समोर आपला मुंबई पुणे हायवे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलेलो आहे अशा ठिकाणी, देवरोडच्या जवळच एक असं ठिकाण भेटलं आहे मला की ज्या ठिकाणी एकदम मस्तपैकी हिरवंगार वातावरण आहे, शांत आहे. मग आम्ही आलो आहे एक्सप्लोअर करायला. बसलो आहे निवांत इथे येऊन. पाऊस पण नाही आहे आज, जरा ऊन पडलेलं होतं म्हणून म्हणलं चला जरा फिरून येऊया. मग आलेलो आहे आता फिरायला. बघूया मग आता काय काय आपल्याला दिसतं. मोरांचा पण आवाज येतो आहे इथं मस्तपैकी, मोर वगैरे आहेत, पण अजून तरी एक पण मोर दिसलेला नाही आहे. बसलो आहे आता, दिसतंय का काय बघायला. त्या साईडला आहे ना वॉटरफॉल टाईप दिसतंय. आणि इकडं आपला हा मुंबई पुणे हायवेचा नजारा. आणि ह्या साईडला आपला लोणावळा, ह्या साईडला आपला पुणे. पण सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे आमच्या इथं मस्तपैकी. इकडे आहे ना झाडीमध्ये कुठंतरी मोर आहेत बरं का, दिसत नाही आहेत मला, पण आवाज येतोय. दिसले तर दाखवतो. दिसत तर नाही आहे, पण आवाज येतोय मला. जवळजवळ 1 तासभर झालं आहे आम्ही इथंच बसलेलो आहे. इतकं भारी वाटतं इथं बसायला निसर्गामध्ये. हा बघा खाली नजारा असलं छान आहे मस्तपैकी. ऐकलं का आवाज? हा मोरांचा आवाज होता. भारी आहे. तर झाला फायनली. इकडंच कुठंतरी आहेत मोर. अजून आम्ही तेच बघायला बसलेलो इथं, मोर दिसतोय का, पण अजून तर काही दिसला नाही. आवाज जवळजवळ यायला लागला आहे, म्हणजे असं वाटतं की ते येत आहेत इकडं जवळ, पण अजून दिसायला तयार नाही आहेत. बघू थोडा वेळ आहे आम्ही अजून, दिसले तर दाखवतो मी तुम्हाला. संध्याकाळचं कधी असं निवांत येऊन बसायचं वाटलं ना, 1-3-4च्या दरम्यान मस्तपैकी 6 वाजेपर्यंत या, निवांत बसा इथं. गाड्यांचा आवाज येतोय पण तो लांब आहे खूप. इथं मस्त चिमण्यांचा आवाज येतोय, शांत मोरांचा आवाज येतोय. हे सगळ्या गोष्टींचा ऐकी येतो इथं. त्या साईडला वरती पण जातात लोक, पण आम्ही तर इकडंच थांबलेलो आहे. तिकडं वरती पण जायला ट्रॅक आहे तिकडं, पायवाट आहे, पण एवढी काय आपली चालायची कॅपॅसिटी नाही. आणि आम्ही टाईमपास म्हणून आलेलो आहे, त्यामुळं आम्ही इथं बसलो आहे मस्त झाडाच्या सावलीखाली. चला तर मित्रांनो, आता निघतो आहे आम्ही घरी, कारण पावसाचं वातावरण व्हायला लागलेलं आहे. आणि मोर तर काय आम्हाला दिसले, पण त्यावेळेस माझा फोन चालू होता, त्याच्यामुळं मला काय ते कॅप्चर करता आलं नाही. त्यामुळं आता आम्ही निघतो आहे घरी जायला. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हे आमचे काय ते कारोबार चॅनलचे सहसंस्थापक, आम्ही दोघांनी मिळून चॅनल चालू केलेलं आहे. संस्थापक आणि सहसंस्थापक. चला, हां, फाउंडर आणि को फाउंडर इंग्लिशमध्ये. चला बाय बाय. बाय बाय. चला, परतीचा प्रवास घेतलेला आहे आम्ही. जास्त काय वर गेलो नव्हतो आम्ही. तर गाडी पार्क करून काही लोक शाणे आहेत, ते गाडी पण आणतात आतमध्ये.